हऱ्या येतय, धूर येते, नाही का, वेगळ्या प्रकारचं गवत येतंय. नको असतंय ते. कुठल्या शेतकऱ्याला वाटतंय की मी लावतोय त्याच्या व्यतिरिक्त गवत व्हावं? नको असतंय ते, पण ते उगवतंय, त्याला करणार काय? बरं, ते वर येऊ नये म्हणून माऊली त्या वेळेला, लावणीच्या वेळेला ते रागात दडपलं जातंय ते खाली चिखलामध्ये, परत वर येऊ नये म्हणून. काय रागामध्ये ते पुरलं जातंय, परत वर येऊ नये म्हणून. पण नको आहे ना, जे तुम्हाला त्रासदायक आहे ना, जे तुमचं जीवन बर्बाद करतंय, जे तुमचं आयुष्य बर्बाद करतंय ना, ते विचार तुम्हाला परत परत तुमच्या आयुष्यामध्ये स्पर्श करायला येणारच. ते विचार येणार. आता ते स्वीकारायचे की त्याग करायचे, हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? आजचा दिवस म्हटल्यानंतर काहींसाठी सणच ना. विसरले की काय? दुसरं माहितीये तुम्हाला, आज ग्रहण पण फक्त आपल्या भारतात दिसणार नव्हतं, त्यामुळे त्याचा काही वेदाचा काही विषय नव्हता, बरं का. माऊली ऐका, ज्या वेळेला सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आडवी येते, तेव्हा चंद्रग्रहण लागलं जाते, बरं का. आणि ज्या वेळेला सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो, त्यावेळेला सूर्यग्रहण लागलं जाते. जो प्रकाशमय आहे, जो स्वयंप्रकाशित आहे, ज्याच्या प्रकाशाने आमची सगळी इंद्रिय कार्य करतात, तो अंतरात्मा म्हणजे आमच्यासाठी सूर्य आहे. आणि ज्याच्यावर आमची इंद्रिय अवलंबून आहेत, ते मन म्हणजे आमच्यासाठी चंद्र आहे. ऐकता का? ह्या पृथ्वीच्या आणि त्या सूर्याच्या मध्ये जर चंद्र आला, काय तर सूर्यग्रहण आहे. आम्हाला देवाची ओळख का होत नाही? आमच्याकडून देव कार्य का होत नाही? आम्हाला आडवं का येतंय मन? चंद्र आडवा आला की सूर्यग्रहण आहे. पृथ्वी आडवी आली की चंद्रग्रहण आहे. तसा चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाहीच. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. ऐका, त्याच्याने तो चंद्र चमकून दिसतो. जेव्हा पृथ्वी आडवी येते ना, तेव्हा चंद्राला ग्रहण लागतो. आम्ही पृथ्वीवरून ज्या वेळेला सूर्य पाहतो, ज्या वेळेला तो चंद्रमध्ये आडवा येतोय ना, आम्हाला सूर्य पाहताना, तेव्हा सूर्यग्रहण लागल्यासारखं वाटतंय, कारण ग्रहण म्हणजे आडवा चंद्र आला, बरं का. असो, आजचा दिवस म्हणजे काहींसाठी सणच म्हणायला हरकत नाही. पण अशाही दिवशी काही लोक, त्यांना माहिती नाही आज मी कुठे आहे, असं असताना सुद्धा आम्ही आज प्रवचन श्रवण करतोय. ही देवाची कृपा आहे. दिवस येतील ना आयुष्यामध्ये, अनेक वेळा येतील, बरं का. आज परिस्थिती अशी आहे आजची, काय आणि काय माणसाला आवड हौस आहे काय माहिती. पाप कर्म करताना रांगेत उभा राहतो माणूस. आज कितीतरी ठिकाणी तुम्हाला रांगा पाहायला मिळाल्या असतील, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, नाही? असो, पाप करताना माणूस किती अगदी नाक्यावर बिनधास्तपणे पाप करत असतो, बिनधास्तपणे, काही घाबरत नाही अजिबात. माऊली, अनेक विचार तुम्हाला स्पर्श करायला येतील. हा विषय आपल्याला आहे, त्यांना जवळ करायचं का त्यागायचं, हे कोणावर अवलंबून आहे? आमच्यावर, आपल्यावर. आता बरीचशी मंडळी या ठिकाणी मालकरी पाहायला मिळते, बरं का. फक्त आपण कल्पना करा, आपल्या आयुष्यात आपल्याला पिणारे मित्र कधी भेटलेच नाहीत का? तुमच्या मनाचं उत्तर असेल, आमच्यासाठी ग्लासही भरला होता, पण त्यावेळेला बाजूला सारलं, म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय. समजतंय ना? त्यावेळेला आमच्याकडून त्याग घडला, बाजूला सारलं, त्याग घडला, म्हणून आज आम्ही देवकार्य करतोय, धर्मकार्य करतोय. म्हणून आज ही सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. ही सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली, बरं का. ज्या युगामध्ये आपण कार्य करतो, ह्या युगाचं नाव आहे कलियुग. पुन्हा एकदा सांगतो, जे तुम्हाला नको आहे ते आपोआप उगवणार, ते पेरावं लागणार नाही.
पण जे तुम्हाला पाहिजे खऱ्या अर्थानं, ज्याच्याने आपलं हित आहे, ज्याच्याने आपलं स्वहित घडणार आहे, ते आम्हाला स्वतः पेरावं लागणार आहे. ते विचार आम्हाला स्वतः निर्माण करावे लागणार आहेत. ते मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागणार आहे. आपला विषय असा आहे माऊली, की आपला जन्म झालेला आहे, प्रारब्ध संचित आपल्या बरोबर भगवंताने दिलेला आहे. आम्हाला क्रियमान कर्म करायची आहेत. त्या कर्माचे प्रकार जरी अनेक असली, कर्म करणारी इंद्रिय जरी अनेक असली माऊली, कान नाक त्वचा डोळा जीव इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, वाचा पाणी पाद शिष्ण गुद, विषय पंचक आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, प्राणपंचक आहे, प्राण अपान व्यान उदान आणि समान, अंतःकरण पंचक आहे, अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार, कर्म करणारी इंद्रिय आणि तत्व अनेक आहेत माऊली. त्या इंद्रियांकडून कर्म करून घेणारे सुद्धा अनेक आहेत. काम क्रोध लोभ मोद मत्सर दंभ संशय आणि चिंता. ऐका, संत म्हणतात कुठल्याही विषयाला काम जर करायचं असेल, परत एकदा ऐका, कुठल्याही विषयाला जर त्याचं काम साध्य करायचं असेल तर तो व्यक्तीचा आधार घेत असतो. व्यक्तीचा आधार घेत असतो. राग काय माणसाला सहज येतो का? समोरून राग येणारा माणूस व्यक्तीचा आधार घेतला ना त्या रागाने. लोभ काय माणसाकडे सहज निर्माण होतो का? व्यक्तीचा आधार घेतला. काम काय माणसाकडे सहज निर्माण होतो का? कलियुगामध्ये तर व्यक्तीचा पण आधार घ्यायची गरज नाही. नुसत्या त्या कपड्याच्या दुकानाच्या समोर प्लॅस्टिकची बाहुली बघितली तरी 15 मिनिटं माणसाचा टाइमपास होतो. व्यक्ती पण नाही, बाहुलीचा आधार घेतो काम. संत म्हणतात प्रत्येक विषय व्यक्तीचा आधार घेऊन येत असतो. एकदा माणूस गुंतला, विषय संपला. मग तिथे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही माऊली. तुम्ही किती ज्ञानी आहात, किती पंडित आहात, किती अभ्यास आहे तुमचा, किती पाठांतर आहे तुमचं. 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली विश्वामित्रांनी. खर तर त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रता पण नाही. आपली काय तपश्चर्या आहे? काय तपश्चर्या आहे आपली माऊली? एक डास आला तर अख्खी तपश्चर्या आपली घेऊन जातो. किती स्मरणी का नामस्मरण केलं ते पण लक्षात राहत नाही, कारण अख्खा लक्ष कुठं त्या डासावर. जोपर्यंत त्याची विल्हेवाट लावत नाही तोपर्यंत आमचं मन नाही इकडे. ग्रंथ वाचता वाचता एखादा डास सावला आणि त्याच्याकडे जर लक्ष गेलं तर कुठल्या ओवीकडे चाललंय तिथे पण आमचं लक्ष नाही. कुठला अभंग वाचतोय तेही आम्हाला माहित नाही, कुठला श्लोक वाचला तेही आम्हाला माहिती नाही. काय तपश्चर्या आपली? 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली असताना सुद्धा फक्त अभयारण्यामध्ये घुंगरांचा आवाज आला, पैंजणांचा आवाज आला आणि हळूच आतून काम बोलतोय, बाहेरून आलाय. व्यक्तीचा आधार घेऊन आतला बोलतोय. जरा डोळे तो उडून बघ, बाहेर तयारच आहे माऊली. व्यक्तीचा आधार घेऊन मेनका आली. तुमची आमची तपश्चर्या भंग करायला मेनका पाठवायची गरज नाही. तो एखादा डास पाठवतो, नाही का, एखादी माशी, नाहीतर मग चुलीवरचं दूध उतू घालवतो. त्या चुलीजवळ असलेल्या बाईला माहित नाही, गॅसच्या जवळ असलेल्या बाईला माहित नाही, पण देव खोलीत बसलेल्या बाईला समज, अरे म्हणे दूध गेलं की काय होतं. झाली तपश्चर्या भंग याची. मौली, कर्म करणारे इंद्रिय तत्व अनेक आहेत, कर्म करून घेणारे विषय अनेक आहेत. पण कितीही आणि कुठल्याही प्रकारची जरी कर्म केली तरी त्याचे प्रकार मात्र दोनच ना, पाप आणि बरोबर. पाप न्यायचंय का पुण्य न्यायचंय? मला सगळ्यांनी एकदा उत्तर द्या बरं. पाप न्यायचंय का पुण्य न्यायचं आपल्याला? बरोबर. जाताना प्रत्येकाच्या बरोबर एक गाठोडा असणारच आहे, रिकामा कोणीच जाणार नाही. सामड्याच्या डोळ्याने बघितलं तर रिकामा जाणार आहे, पण आत्मज्ञानाने जर बघितलं, अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञानचक्षुने जर बघितलं तर प्रत्येकाच्या बरोबर एक गाठोडा असणारच आहे, एक तर पापाचा किंवा पुण्याचा. पाप कोणालाच नको आहे. 4 चौघी बघितल्या एकत्र बसल्यानंतर जर 4 जणी बसल्यात ना, 5वीला जर घेतले तिथं, जी तिथे उपस्थित नाही तिला काय, तुम्ही 2 जण बसलेले आहेत आणि तुमचा 3रा जर तिथं जो उपस्थित नाही त्याला जर तुम्ही घेतला असेल, पाप का पुण्य? माणसाला हल्ली काय आवडतंय, पाप का पुण्य? अहो, ह्या कलियुगामध्ये पुण्य करता करता माणूस पाप करतोय, पत्ता लागत नाही.
तुम्ही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर दान कुठे टाकता? खरं सांगा, खोटा बोलायचं नाही अजिबात. तुम्हाला जे दान द्यायचे ते कुठे टाकता तुम्ही? दानपेटीत. कुठे गेल्या दानपेट्या? काय पाप का पुण्य? नाही मला सांगता येणार, कारण माझा तेवढा अभ्यास पण नाही. पण मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, तिथे आजूबाजूला असलेल्या झाडलोट करणाऱ्या माणसाच्या हातात 5-10 रुपये द्या, 50 रुपये द्या, बरं का. बाकीचे बाजूला करून डायरेक्ट पांडुरंग परमात्म्याच्या हातात दान दिल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. त्यांच्या हातात द्या. जे पोछा मारणारी ताई आहे, झाडलोट करणारा दादा आहे, कचरा काढणारा दादा आहे, बरं का. आणि कधीतरी तीर्थक्षेत्री गेलात तुम्ही, कारण नेहमी जात नाही आपण, कधीतरीच जातो. रांगेत दर्शन होत असेल तरच घ्या. चोर वाटा मूर्तीपर्यंत पोहोचवतात, देवापर्यंत नाही. तुमचा पैसा मूर्तीचं दर्शन घडवून देईल. तो बोलतो पण आपण काय नाही, रांगे निघत नाही, उभा राहिलो, डायरेक्ट 500 रुपये दिलं, डायरेक्ट दर्शन. पण काय, देव का मूर्ती? अहो रांगेत उभा असताना मला वाचायला मिळालं, रांगेतच जा बाबा. वशिला देऊन, पैसे देऊन जर पुढे निघून जाल तर तुम्हाला मूर्ती भेटेल, देव भेटणार नाही. आपण देव भेटावा म्हणून एवढ्या लांब जातो का? मूर्ती भेटावा म्हणून? देव भेटावा म्हणून. बरोबर आहे की नाही? असो, कर्म करा. कर्म करत असताना प्रकार किती? 2, पाप किंवा पुण्य. आपल्या बरोबर दोन्ही पैकी एक गाठोडा असणारे माऊली. पाप जर असलं तर सहाय्य होणार नाही. मग काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. माऊली म्हणतात, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का. कुठल्या गुणाचा आधार घेऊन तुम्ही कार्य करताय त्याच्यावर तुमची पुढची गती अवलंबून आहे. रजोगुण पुनरावृत्ती, तमोगुण अधोगती, सत्वगुणे भगवत भक्ती, पावती प्राणी, पावती प्राणी. बरं का. प्रत्येकाला मनापासून वाटतंय की नाही भगवंताची, पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर असावी. माऊली विशेष काय माहितीये का? त्या देवाचं नामस्मरण जे करतात ना, त्या देवाची भक्ती, देवपूजा जे करतात ना, त्यांना वाटतंय ठीक आहे की देवाची कृपा आमच्यावर असावी. पण देवाचं काहीही न करणाऱ्यांना सुद्धा वाटतंय की देवाची कृपा आमच्यावर असावी. वाटू द्या ना, चांगलं आहे ना, उलट चांगलं आहे ना. पण जे तुम्हाला वाटतंय ते शक्य करण्यासाठी, ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुमचे प्रयत्न काय आहेत? अजून अधर्म तर गेला नाही, अनितीने वागणं तर गेलं नाही, अजून चोऱ्याला बड्या गेल्या नाहीत, अजून खोटं बोलणं गेलं नाही, अजून निंदा नालिस्ती द्वेष मत्सर तिरस्कार जर गेलं नाही. मग जे तुम्हाला वाटतंय देवाची कृपा आमच्यावर व्हावी, त्यासाठी काय करताय? नियोजन काय तुमचं ते साध्य करण्यासाठी? काय मौली, देवाची कृपा आताच नाही, ह्याच जन्मात नाही, मरणोत्तर सुद्धा. ऐका हा व्यवस्थित, मरणोत्तर सुद्धा देवाची कृपा तुमच्यावर राहील. कधी? साधं उदाहरण आहे. तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, सोन्याची साखळी असेल, सोन्याची गंठण असेल, सोन्याचा हार असेल, तर तुम्हाला सतत निहाळत असतात चोर. खरंय की खोटं आहे? तुमच्यावर सतत नजर कोणाची असते? चोरांची. आणि डाव जर त्यांना मारायला भेटलाच, हात मारायला जर भेटलाच, तर एक क्षणात तुमची चेन, तुमची गंठण कुठं गायब होईल पत्ता लागणार नाही. बरोबर आहे? संत म्हणतात तुमच्या गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, सोन्याची गंठण असेल, सोन्याची चेन जर असेल, तर चोराची नजर जशी तुमच्यावर सतत राहते की नाही, तसं तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर आता ही पांडुरंग परमात्म्याची तुमच्यावर कृपा राहणार आहे. आणि त्या तुळशीच्या माळेला साक्षीला ठेवून जर कर्म केली तर मरणोत्तर सुद्धा तोच पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा करणार आहे. तोच पांडुरंग परमात्मा मरणोत्तर सुद्धा तुमच्यावर कृपा करणार आहे. ती कशी? ऐका. मधला पसारा बराच आहे पण तेवढा काढत नाही बरं का, कारण पुढे जायचंय आपल्याला. काय बरोबर आहे का नाही? जन्म झालाय, क्रियमान कर्म करायचे, पाप का पुण्य. आता मरेपर्यंत जे आयुष्य दिलेले, जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला काय म्हणतात? आयुष्य. हे आयुष्य जगत असताना काय माणसाचा पसारा कमी आहे का? कमी आहे?
जन्माला घालताना भगवंतांनी भेद ठेवला नाही. माझी आजची स्टेटसची व्हिडिओ होती बरं का. तुम्ही काल जन्मलेल्या किंवा 10 दिवसापूर्वी जन्मलेल्या 10 बालकांना एकत्र करा आणि ओळखून दाखवा कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या धर्माचा येते. ओळखू. ऐका, जन्माला येताना जन्मलेल्या बालाचं वजन जास्तीत जास्त 2.5-3 किलो, 2-2.5 किलो. बरोबर आहे की नाही? काही चुकत असेल तर तुम्ही सांगा. बरोबर आहे ना मौली? 2.5-3 किलो जास्तीत जास्त. मेलेल्या माणसाची फाट्या सोडून फक्त त्या देहाची राख 2.5 ते 3 किलो. फाट्यांची राख सोडून फक्त देहाची, शरीराची राख किती? 2.5 ते 3 किलो. हाडांसकट. हा माऊली, मध्ये जो वजन वाढतो ना माणसाचा, त्या वजनावर कर्म अवलंबून आहेत. आपण बोलतो ना लय वजनी माणूस आहे त्याचा, तो माणूस लय वजनी आहे. त्या माणसाचं वजन अलग आहे. त्या माणसाचा वजनी माणूस आहे तो बोलतो आपला काम होईल पण एखादा वजनदार माणूस पाहिजे रे. म्हणजे साधारण वजन तुमच्या लक्षात आलं असेल. आता काही जास्त वेळ घालवायची गरज नाही. त्यांचा सुटल त्या गुदगा, त्यांचा काही एवढा विशेष नाही, फक्त वजनदार माणूस पाहिजे. अरे आमचा भावा बहिणींचा ते जागेचा मॅटर सुटत नव्हता ना, पण वजनदार माणूस मध्ये टाकला ना, एक लगेच झाला मोकळा. कोण बोलते आमचा भावांचा 9 वर्षापासून चालू होता, अजिबात ती काही गुंता सुटत नव्हता, वजनदार माणूस टाकला. आता व्यवस्थित ऐका, माणसाने वजनी असावं 100%. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता, राजकीय क्षेत्रामध्ये वजन पाहिजे ना तुमचं, नको का? पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करत असतात त्या क्षेत्रामध्ये तुमचं वजन पाहिजे. फक्त तुमच्या वजनाचा दुरुपयोग जर करत असाल, गोरगरिबाचं शोषण जर करत असाल, अधर्म जर करत असाल, अनितीने जर वागत असाल, त्यासाठी जर तुमच्या वजनाचा वापर जर तुम्ही करत असाल तर ते पाप भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या वजनाचा वापर जर सत्कर्म करण्यासाठी, देव देश आणि धर्म कार्य करण्यासाठी, गोरगरिबाला सहकार्य करण्यासाठी जर तुमच्या वजनाचा वापर करत असाल तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो पांडुरंग परमात्मा सुद्धा तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, मरणोत्तरचा प्रवास आपला ह्याच्यावर अवलंबून आहे. ना जन्माला आलेल्या वजनावर, ना मरणोत्तरच्या राखेच्या वजनावर, मधल्या काळच्या वजनावर आपला मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी म्हातारं व्हावंसं कोणाला वाटतंय? पण काही गोष्टी आपोआप होतात का नाही? आपोआप होतात का नाही? तुम्हाला वाटो नाही तर नाही वाटो, पण ते आपोआप तिकडे आपली वाटचाल चालू आहे. केस पिकावा वाटत नाही, पिकलं. दात पडावा वाटत नाही, पडलं. हातपाय दुखावा वाटत नाही, दुखतात. काय उलट माणूस जेवढा वरिष्ठ होतो ना, वयस्कर होतो ना, तेवढा श्रीमंत होत असतो. केसात चांदी, दातात सोनं, डोळ्यात मोती, बिंदू असतो तो बात वेगळी, पण मोती. हाडांमध्ये महागडी सळया, नाही अजून काय काय म्हणावं ते. आपोआप क्रिया घडत असतात माऊली. पंचप्रलय आहेत, पंचप्रलय आहेत बरं का. एक नित्य प्रलय बरं का, एक मृत्यू प्रलय, एक निद्रा प्रलय, एक आत्यंतिक प्रलय आणि एक ब्रह्मांड प्रलय. जो पहिले नित्य प्रलय म्हणजे दैनंदिन प्रलय ज्याला म्हटलेलं आहे, दैनंदिन प्रलय, त्या आपोआप काही गोष्टी चेंज होत असतात. मला सांगा, आपण लहानाचं तरुण झालो, लहानपण जाताना काही पत्र आलं का आपल्याला? आता जातो बरं का, आता तरुण येईल. तरुण पण गेलं, वृद्ध पण आलं, काही पत्र आलं का आपल्याला? आपोआप ती क्रिया बदलत असते, आपोआप. दैनंदिन प्रलय याला म्हणतात माऊली. केस पिकावे नाहीत असं वाटतंय, पिकले. वृद्ध पण यावं नाही असं वाटतंय, आलं. डोके, पाय, कंबर दुखावी नाही असं वाटतंय, लागली दुखायला. दैनंदिन प्रलय. नजर कमी होऊ नये असं वाटतंय, चष्मा लागू नये असं वाटतंय, पण लागला त्याला करणार काय? आहे बॅग मध्ये माझा, बरं का.
ह्या क्रिया आपोआप घडत असतात. याला दैनंदिन प्रलय म्हणतात. बरं का. एक मृत्यू प्रलय आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. एक निद्रा प्रलय आहे, निद्रा प्रलय. झोपलेला माणूस काय, आपण बोलतो ना मेलेला माणूस काय, कोण आलाय कोण गेलाय काही कळत नाही. निद्रा प्रलय. आणि एक ब्रह्मांड प्रलय आहे. तो ब्रह्मांड प्रलय म्हणजे संपूर्ण विध्वंस. बरं का. मध्ये जो आत्यंतिक प्रलय आहे ना, ज्याला वासना निर्वासना केली म्हणतात, जिथे विचार बदलले जातात, जिथे जगणं वागणं बदललं जातंय, आणि ज्या ठिकाणी गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, स्थितप्रज्ञ अवस्था. स्थितप्रज्ञ अवस्था जिथे निर्माण होते, जगतो वागतो सगळं काही कार्य करतो, पण त्याचं जगणं वागणं फक्त देव देश आणि धर्मासाठी असतंय, याच्या व्यतिरिक्त नाही. बरं का. हे साधता आलं पाहिजे, ही कर्म करता आली पाहिजेत, ही क्रिया करता आली पाहिजे. आता ऐका, मग ह्या मधल्या काळामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळामध्ये, आयुष्यामध्ये आम्हाला काय करायचंय? पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही जगतोय, आम्हाला जगणं आवडतंय, त्या पद्धतीने इतरांनाही जगण्यासाठी आम्ही सहकार्य केलं पाहिजे. याला देवपूजा म्हणतात, याला भक्ती म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. संतांनी काय केलं बरं? जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? तेच कार्य केलं. बरोबर आहे की नाही? आम्हाला जगता येत आहे ना. ऐका, आता त्याच्यामध्ये साधं उदाहरण आहे की एखाद्याच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन, बरं का, स्वतःची पोळी भाजणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. दुष्काळाचा गैरफायदा घेऊन घर भरणारी माणसं अनेक पाहायला मिळतात. कोरोनाच्या काळात आपण बघितली, 4,000चं इंजेक्शन 40,000वर. गरज आहे ना. त्यात जगली किती ना मेली किती आपल्यालाच माहिती, इंजेक्शन घेऊन ना इंजेक्शन देऊन. असो, मध्ये काही दिवसापूर्वी अफवा का सत्य माहीत नाही, कारण त्या आला कसा ना गेला कसा काही समजलाच नाही. तिकडे युद्ध चालू होतं आणि अफवा की काय, पण असं म्हणतात की पेट्रोल बंद होईल. आता पेट्रोल बंद होईल अशी अफवा रातोरात पसरली. रातोरात लोकांनी ड्रमच्या ड्रम भरले, ज्यांना मिळालं त्यांनी. आणि मला माऊली कार्यक्रम होता तिकडे वाड्या साईडला. मी गेलो वासिनला, पहिला पेट्रोल पंप बंद, तिथं गाड्यांची रांग बंद असताना पण लाईनला. दुसऱ्या पेट्रोल पंपावर रांग, तिसऱ्या पेट्रोल पंपावर रांग. विचारलं झालं काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की पेट्रोल बंद झालं ना आता. बरं ठीक आहे. मग आता विचार केलं की कार्यक्रमाला तर वेळेवर पोहोचलं पाहिजे. मग तेवढ्यात लक्षात आलं की जसं काही गावांमध्ये ती व्यवस्था करतात लोक, चांगलं येते नाही का. आता असोशात सारख्या ठिकाणी जर पेट्रोल संपलं माझ्या गाडीतलं, तर मी कुठे जाणार आहे आता मुरबाडला नाही का. पण काही लोक बिचारी, बाबा ठीक आहे, 2 पैसे त्यांना पण मिळतात आणि त्यांची पण व्यवस्था होते समोरच्या माणसाची. भले ते त्यांच्या गाडीतल्या काढून देत असतील, कारण प्रवचन रेकॉर्डिंग होते. काय विषय आला, भले ते त्यांच्या गाडीतल्या काढून देत असतील. बरोबर आहे की नाही पाटील? वेगळं काही व्हायला नको. आता मी गेलो तिकडे, मला माहिती आहे कुठेतरी मिळेल म्हणून त्या रोडला लागलो. आपल्या तलवली सोडली, परत पुढे अजून एक गाव तो सोडला, अजून एक पुढच्या गावात गेलो आणि रोडच्या साईडला आपला एक दुकान होता, तिथे थांबलो आणि हलूच कन विचारलं, म्हटलो दादा पेट्रोल मिळेल का इथे कुठे? आणि महाराज आहे ना आपल्याकडे. बरं का, 180